आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। खातनेश्वर येथे उष्माघाताने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू। परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे उष्माघाताने एका 75 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पूर्णा तालुक्यातील खातनेश्वर येथे आज दिनांक 11 मे शनिवार रोजी दुपारी 2:30 वाजता 55 वर्षीय शेतकऱ्याचा बाजारात भाजीपाला विकत असताना उष्माघाताने मृत्यू झाला आहे। या मृत्यूची नोंद पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असून भानुदास मुंजाजी चापके असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे। अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या विरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सेलू शहरातील एका नगरातील वस्तीतून एका युवकाने अल्पवयीन मुलीस गुरुवारी रात्री पळवून नेले। पीडित मुलीच्या वडिलांनी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या वडिलांनी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की गुरुवारी रात्री 9 वाजेनंतर एका आरोपी युवकाने माझी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही अज्ञात कारणावरून मुलीस पळवून नेले असे फिर्यादीत नमूद केले आहे। सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या आदेशान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी करत आहे। वीज, पाणी, विद्युत पुरवठा सुविधा अभावी MIDCला अवकाळा। जिंतूर औंढा रोडवरील पोंगडा औद्योगिक वसाहतीत मूलभूत सुविधासोबतच वीज आणि पाणी विद्युत पुरवठा उद्योजकांना मिळत नसल्याने त्यांना अडचणींना येत आहे। सातत्याने येणाऱ्या अडचणीमुळे संबंधित उद्योग स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे। याकडे अधिकारी राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। या संदर्भात उद्योजकांनी उपअभियंता विद्युत वितरण कंपनी जिंतूर यांना 10 मे शुक्रवार रोजी लेखी निवेदन सादर केले आहे। जिंतूर MIDCत 4 वर्षापासून एकही नवीन उद्योग आला नाही। जो उद्योग आहेत ते अडचणीवर मात करून आपला उद्योग सांभाळत आहे। उद्योजकांना असणाऱ्या मूलभूत सुविधा नाहीत। रस्त्यावरील लाईट, पाण्याची व्यवस्था, विद्युत प्रवाह याबाबत सातत्याने ओरड होत आहे, मात्र याकडे लक्ष दिले जात नाही। विशेष म्हणजे गत 1 वर्षापासून वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीज पुरवठा दररोज वारंवार अनेक वेळा खंडित होत असल्याने तसेच वेळोवेळी लाईट ट्रिप होत असल्याने औद्योगिक वसाहतीत असलेल्या उद्योगातील अनेक मशिनरी बंद पडत आहे। यामध्ये उद्योजकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। विशेष म्हणजे लाईन ट्रिप झाल्यानंतर 1 तास उद्योजकांचा पूर्णपणे वाया जातो। दररोजच्या या संकटामुळे मशीनचे वेगवेगळे स्पेअर पार्ट्स, इलेक्ट्रिक पार्ट्स खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे। उद्योजकांनी उत्पादन करण्यासाठी तयार केलेल्या माल लाईट बंद झाल्यामुळे तो माल खराब होऊन सदरील 200 रुपये किलो प्रमाणे खरेदी केलेला माल शेवटी वेस्टेज म्हणून 20 ते 25 रुपये किलो प्रमाणे विकावा लागतो। या सर्व बाजूला कंटाळून या भागातील उद्योजक स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे। सेलू शहरातील साईबाबा बँकेला भारतरत्न सहकारिता सन्मान। सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला भारतरत्न सहकारिता सन्मान 2024 अंतर्गत बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर आणि बेस्ट डिजिटल पेमेंट इनिटोशियो असे 2 पुरस्कार जाहीर झाले आहेत। साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव अडडकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी ही माहिती दिली। भारत कोऑपरेटिव्ह बँक बंबई या संस्थेच्या वतीने साईबाबा बँकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। 22 मे रोजी मुंबई येथील हॉटेल ललित येथे आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती रामराव लाडाने यांनी दिली। दरम्यान पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष हेमंतराव अडडकर आणि साईबाबा बँक संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे। सेलू शहरात परशुराम जन्मोत्सव निमित्त पालखी मिरवणूक। भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव निमित्त सेलू शहरात 10 मे शुक्रवार रोजी सायंकाळी श्री परशुरामांच्या भव्य प्रतिमेसह पालखी मिरवणूक व शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली। सेलू शहरातील श्री परशुराम जन्मोत्सव समिती, सर्व शाखीय बहुभाषिक ब्राह्मण समाज बांधवाच्या वतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शुक्रवारी सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जन्मोत्सव निमित्त गायत्री माता मंदिरात सकाळी 7 वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आले। यावेळी शहरातील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वर्णाच्या उपस्थित महाअभिषेक व मंत्र उच्चारासह
जय घोषांनी परिसरात उत्साह संचारला होता। शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ढोल व ताशांच्या गजरात शोभायात्रा व पालखी मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली। मंदिर स्थानचे विश्वस्त वामनराव मंडलिक व सुधीर मंडलिक यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे तसेच पालखीचे पूजन करण्यात आले। सेलू शहरातील टिळक पुतळा, सुभेदार गल्ली, फुलारी गल्ली, बालाजी मंदिर, सारंग गल्ली, मठ गल्ली, जवाहर रोड, क्रांती चौक मार्गे रात्री 9 वाजता केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर परिसरात महाआरतीने शोभायात्रेची सांगता करण्यात आली। शोभायात्रेच्या प्रारंभी बँड पथक, अश्वसार बाजीराव पेशवे यांच्या वेशात अभिजित कुलकर्णी तसेच निशिकांत पाटील व प्रियंका पाटील यांनी बाजीराव पेशवे व काशीबाई यांचा सजीव देखावा सादर केला।